अशी शिक्षा देऊ नकोस. हो आई, खरंच ही कामं आम्हाला नाही जमणार. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. शिक्षा नाहीये ही, समज आहे. शिक्षा द्यायची असती तर घरातून बाहेर काढलं असतं तुम्हाला, पोलिसातच दिलं असतं मी. तुम्हाला कशाचीच लाज नाहीये, पण मला आहे. महाजन कुटुंबाचं नाव आहे बाहेर, त्यातून मी तुम्हाला घराबाहेर काढलं तर रस्त्यावर सुद्धा तमाशे करायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. तुमच्यावर माझा आता कणभरही विश्वास नाहीये. वहिनी, अगं पण ती कमळी आहे ना. चुप अशी. खबरदार माझ्या नातीचं नाव जिभेवर घेतलंस तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. शांतपणे सांगतेय तर ऐका, नाहीतर तुम्हाला अन्नपूर्णेचं असं रूप बघावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेलं नाहीये. यापुढे तुमचा हा माज, फुकटचा बडेजाव आणि ऐशो आराम याला या घरात थारा नाहीये, कळलं? किचन मध्ये जी जी मदत लागेल ती ती तुम्ही करायची आणि घरातही पडेल ते काम तुम्ही करायचं. बघताय काय? कामाला लागा. तू पोस. अरे देशमुख साहेब, नमस्कार. नमस्कार. तुम्ही असे अचानक? राजन सर, अहो अचानक नाही. मी बोलवले त्यांना. या ना, बसा तुम्ही, या. रागिणी, वकील साहेब आले, जरा चहा पाण्याचं बघा. हो. मी सांगितलेलं काम झालं का? सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत? हो मॅडम, मी सगळे डॉक्युमेंट्स रेडी करूनच घेऊन आलोय. हा. आणि यावर सगळ्या सह्या हव्यात. हो हो. आई, हे सगळं काय म्हणजे, हे कुठले डॉक्युमेंट्स आहेत? काल रात्री इथे जे काही घडलं त्यानंतर मी एक निर्णय घेतलाय. थांबा थांबा. मी काय निर्णय घेतलाय तो तुम्ही ऐकायलाच हवाय. हो ठीक आहे, बस आहे, बस. अगं बस ग, बस बस. हे माझं नवीन विल आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नवीन विल का केलं. त्याचं कारण म्हणजे काल रात्री इथे घडलेली घटना. माझ्या लक्षात आलं की माझ्या मोठ्या नातीच्या म्हणजे कमळीच्या जीवाला आता धोका आहे. काही दुष्ट माणसं तिच्या वाईटावर टपलेली आहेत आणि त्या लोकांच्या पासून माझ्या नातीचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. तर मी माझं जुनं विल बदलून नवीन विल केलेलं आहे. ते मी तुम्हाला आता वाचूनच दाखवते. माझ्या जुन्या विलमध्ये मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी ही 50-50% माझ्या दोन्ही नातींना दिलेली होती. परंतु आता या नव्या विलप्रमाणे अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात कमळी राजन महाजन हिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही सेवाभावी ट्रस्टला दान केली जाते. त्यातला 1% सुद्धा हिस्सा त्यांची धाकटी नात अनिका राजन महाजन हिला मिळता कामा नये. नाही. कसं करू शकते? केलंय मी. माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला धोका आहे म्हणून. नाही, आय डोंट केअर. मला माझी प्रॉपर्टी हवी आहे आणि तुझ्या मोठ्या नातीला काही होणार नाही. तुला काही होणार नाही म्हणजे तिला काहीतरी होऊ शकतं. कोणी सांगितलंय तुला हे? वहिनी, पण हा तर अन्याय आहे वहिनी. पेन. अन्याय नाहीये हा, न्याय आहे अन्नपूर्णाचा. हे मी माझ्या नातीसाठी करते. वाह आई, हा अन्यायच आहे.
पहिल्या नातीचं हिरावून दुसऱ्या नातीला देणं हे चुकीचं नाहीये का? तू एवढी काळजी करू नकोस रागिणी. मी कुणाचंही काहीही हिसकावून घेत नाही. जे आहे ना ते व्यवस्थित राहावं म्हणून हे सगळं करते. दोन्ही नातींना 50-50% प्रॉपर्टी मिळेलच. पण जर का कमळीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर सगळी प्रॉपर्टी ही दान केली जाईल. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं कमळीला काही इजा करायची का तिला सुरक्षित ठेवायचं. वकील साहेब हे घ्या. आता या पुढची सगळी प्रोसेस लवकरात लवकर करा. बरं अनिका, कॉलेजला जायला उशीर होत असेल तुला. आज तिथे एक महत्वाची मीटिंग आहे माहिती आहे ना? मी GS आहे, मला माहिती आहे. गुड. राजन, कॉलेजला जाण्याआधी मला एक महत्वाचं काम करायचं आहे म्हणून मी निघते आता. कामिनी, कॉलेजमध्ये मीटिंगसाठी तुलाही यायचं आहे, लक्षात आहे ना? व्हॉट इज दिस? ही मॅड आजी असं कसं काय करू शकते? हिला आज मी थांबवते. हिला सांग करूच. हिला मी बघते. काय तू जर थांब, सोड ना प्लीज यार, जाऊ दे. काय चाललंय? जास्त आगाऊपणा करू नकोस हा. ती म्हातारी काय बोलून गेली ऐकलं नाहीस? हे ग बाई ऐक, तिने आपल्याला या घरात ठेवलं ना तिचे उपकार आहेत समज. थोडा पण आगाऊपणा केलास ना तर आपल्याला रस्त्यावर राहावं लागेल. राहायचं तुला रस्त्यावर? आणि का अगं कॉलेजला चालले, सोड मला. मुलीचं काय करू मी?